नमस्कार, मी वैशालीज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये इडली करतोय। आज आपण अगदी सॉफ्ट आणि स्पंजी हॉटेलसारख्या इडल्या करतोय। तुम्हालाही जर अशाच इडल्या करायच्या असतील तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता तो पूर्ण पहा। इडल्या करण्यासाठी आपण वाटीभर उडदाची डाळ घेतली आहे। डाळीमध्ये 2 ते 3 वेळा पाणी घालून ती स्वच्छ धुवून घ्यायची। डाळ व्यवस्थित भिजेल इतकं डाळीमध्ये पाणी घालायचं आणि ती भिजत ठेवायची। सध्या गरमीचे दिवस आहेत त्यामुळे इडली करण्यासाठी आपण 1 वाटी डाळ घेतली आहे। 1 वाटी डाळीसाठी आपण 3 वाट्या तांदूळ घ्यायचे। इडली करण्यासाठी इडलीच्या तांदळाचा किंवा तुमच्या घरी उपलब्ध असलेल्या कोणत्याही जुन्या तांदळाचा तुम्ही वापर करू शकता। आता डाळीप्रमाणेच तांदूळही 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा। इडली जर तुम्ही हिवाळ्यात करणार असाल तर 3 वाटी तांदळासाठी 1.5 वाटी उडदाची डाळ घ्यायची। तांदूळ धुवून झाल्यावर तांदूळ बुडतील इतकं तांदळामध्ये पाणी घालायचं आणि 5 ते 6 तास हे तांदूळ आणि डाळ छान भिजवून घ्यायचे। उन्हाळ्याच्या दिवसात इडलीचं पीठ लवकर येतं त्यामुळे आपण यामध्ये मेथीचे दाणे घातले नाहीत। पीठ लवकर येण्यासाठी हिवाळ्यात मात्र यामध्ये मेथीचे 2 चमचे दाणे आवर्जून घालायचे। डाळ आणि तांदूळ भिजून 5 ते 6 तास झालेले आहेत। 3 वाटी तांदळासाठी अर्ध्या वाटीपेक्षा थोडे जास्त पोहे पाण्याने असे स्वच्छ धुवून घ्यायचे। पोहे घातल्यामुळे इडलीचं पीठही लवकर येतं आणि इडल्या सॉफ्ट होतात। पोह्यांऐवजी तुम्ही शिजलेल्या भाताचा देखील वापर करू शकता। मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये सर्वात आधी भिजलेली उडदाची डाळ घालायची आणि ती मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायची। पाहू शकता आपण घेतलेली डाळ मिक्सरमध्ये अगदी छान बारीक करून झालेली आहे। इडलीच्या पिठासाठी शक्यतो असं मोठं भांडं घ्यायचं। या भांड्यामध्ये आता बारीक केलेली डाळ अशी काढून घ्यायची। डाळ बारीक करून झाल्यावर आपण या भांड्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले पोहे घालायचे। पोह्यांबरोबरच भांड्यामध्ये मावतील इतके भिजलेले तांदूळ घालायचे आणि ते देखील मिक्सरला रवाळ बारीक करून घ्यायचे। याच पद्धतीने आपण उरलेले तांदूळ देखील मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक केलेलं सर्व साहित्य एकाच दिशेने फेटून अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। इडलीच्या पिठासाठी शक्यतो भांडं मोठं घ्यायचं, कारण पीठ आंबून आल्यावर ते आपण घेतलेल्या पिठाच्या दुप्पट होतं। त्यामुळे आपण घेतलेलं भांडं जर मोठं असेल तर पीठ जर जास्त फसफसून आलं तर ते भांड्याबाहेर ओतू जात नाही। पीठ मिक्स करून झाल्यावर अगदी उबदार ठिकाणी 8 ते 10 तास त्यावर झाकण ठेवून ते झाकून ठेवायचं। इडलीच्या पिठाला बरोबर 10 तास झाले आहेत आणि त्यामुळेच पाहू शकता पीठ आंबून त्याला छान अशी जाळी देखील आली आहे। असंच इडलीचं पीठ तुम्ही हिवाळ्याच्या दिवसात करणार असाल तर त्याला आंबण्यासाठी 12 ते 14 तास अगदी सहज लागतात। इडलीचं पीठ उन्हाळ्याच्या दिवसात लवकर येतं। जर तुम्हाला ते पीठ लवकर येऊ नये असं वाटत असेल तर ज्या वेळेला आपण मिक्सरमध्ये बारीक केलेलं सर्व साहित्य एकत्र मिक्स करतो त्याच वेळेला त्यामध्ये मीठ घालायचं। त्यामुळे इडलीचं पीठ लवकर येत नाही। बरं, जर तुम्ही एकाच वेळेला इडलीचं सर्व पीठ वापरणार असाल तरच त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि ते हलक्या हाताने असं फेटून घ्यायचं। नाहीतर लागेल तितक्याच पिठामध्ये मीठ घालायचं आणि उरलेलं पीठ फ्रीजमध्ये ठेवायचं, त्यामुळे ते जास्त आंबट होत नाही। इडलीचं भांडं घ्यायचं आणि इडलीच्या भांड्याला असं व्यवस्थित तेल लावून घ्यायचं। त्यामुळे काय होतं, इडल्या भांड्याला चिकटत नाहीत, त्या अगदी सहज निघतात। तेल लावून झाल्यावर इडलीच्या भांड्यामध्ये असं इडलीचं बॅटर घालून घ्यायचं। आपण इडलीच्या भांड्यामध्ये इडलीचं बॅटर घालत असतानाच एका बाजूला इडलीच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते गरम करत ठेवायचं। इडलीच्या दोन्ही पात्रांमध्ये इडलीचं बॅटर छान भरून झालेलं आहे आणि त्याचबरोबर इडल्या वाफवण्यासाठी इडलीच्या पात्रातील पाणी देखील छान गरम झालं आहे। आता या गरम पाण्यातच इडल्या छान अशा वाफवायला ठेवायच्या।
इडल्या वाफवताना एक लक्षात ठेवायचं की इडलीच्या भांड्याला जे 2 होल आहेत त्यावर दुसरी इडली आली पाहिजे, म्हणजे त्यामुळेच आपल्या सर्व इडल्या अगदी व्यवस्थित वाफल्या जातात. पाहू शकता आपल्या इडल्या देखील छान वाफल्या आहेत आणि त्याचबरोबर फुलल्या देखील आहेत. इडल्या काढून त्या थोड्याशा थंड करून घ्यायच्या. इडलीचं पीठ छान आल्यामुळे आपल्या इडल्या छान फुलल्या देखील आहेत आणि छान फुलल्यामुळेच त्या थोड्या दबल्या देखील आहेत. इडल्या अशा दबल्या जाऊ नये म्हणून काय करायचं, पुढच्या वेळेला इडलीच्या पात्रामध्ये इडलीचं बॅटर थोडंसं कमी भरायचं. चमच्याच्या किंवा सुरीच्या सहाय्याने सर्व इडल्या अशा काढून घ्यायच्या. अशा टम्म फुगलेल्या इडल्या तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने अगदी सहज करू शकता. लहान भुकेसाठी नाश्त्याला किंवा मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. कमीत कमी साहित्यामध्ये अशा भरपूर इडल्या करून तुम्ही अगदी सहज तुमच्या आवडत्या कोणत्याही चटणी बरोबर किंवा सांबार बरोबर खाऊ शकता. या इडलीच्या पिठामध्ये थोडंसं पाणी घालून तुम्ही तुम्हाला आवडतील तसे डोसे सुद्धा करू शकता. मग तुम्ही सुद्धा अजिबात वेळ न घालवता नक्की करून खा. डोसा, इडली, सांबार, चटणी. तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या आजच्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा. पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली.